सध्या आता तरुण वर्गांना भगतसिंग, ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचेच उदाहरण देतात. काय की भगतसिंगने 21व्या वर्षी फाशीला चढले. आणि मग तुम्हाला जर एवढं कळतं भगतसिंग 21व्या वर्षी फाशीला चढले, तर तुम्ही 21व्या वर्षी इंजिनिअरिंगला ॲडमिशन कशाला घेतलं याचं तुम्हाला मेळ लागत नाही. मग तुम्ही यांचे उदाहरण का देता बरं? परत ज्ञानेश्वर महाराजांनी 19व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली असं पण तुम्ही म्हणता. मग तुम्ही 19व्या वर्षी 12वीला कोणत्या चिठ्ठ्या पाहून लिहिल्या होत्या याचं तुम्हाला ज्ञान नाही. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही पालकाशी भांडत असताना एवढे मोठ्या मोठ्या नेत्यांचे म्हणा, महाराजांचे उदाहरण देता. मग तुम्ही तात्पर्य काय की तुम्ही एवढं उदाहरण देत असताना त्याप्रमाणे वागता का? काय त्याप्रमाणे वागता का? कारण की आपल्याला जर त्यांचं उदाहरण द्यायचं असेल तर त्याचप्रमाणे आपल्याला आचार आणि विचारही करावं लागेल. आचरण आणि विचार करावं लागेल. त्याच्यामुळं एक्झाम्पल देताना विचार करा की आपण कुणाचे देत आहोत. कारण की एक्झाम्पल देताना जर आपण तसं म्हटलो ह्या महाराजांनी ते केलं, त्या महाराजांनी ते केलं, तर आपण पण तसं वागायला सुरुवात केली पाहिजे. तरच म्हणजे पालकांचं महत्त्व काय हे तुम्हाला कळेल. कारण की पालक पण कशासाठी म्हणतात की तू हे कर, तू हे कर. कारण की आपण त्यांच्याशी सळसळतं रक्त असतं आपल्या अंगामध्ये. आपण त्याच्यामध्ये त्यांच्याशी भांडतो की तुम्ही काय केलं, काय तुम्ही काय केलं, तेव्हा आमच्या कुणाशी अपेक्षा करता. हे चुकीचं आहे. कारण त्यावेळेस त्यांची परिस्थिती नव्हती म्हणून त्यांना शिकता आलं नाही, म्हणून त्यांची स्वप्न ती आपल्यात बघतात. परंतु तरुणाई त्याचा गलत फायदा घेते. बरोबर आहे का नाही? चुकीचा विचार करते आणि नाही ते पालकांना बोलून बसते. पालकांचे मन दुखावण्याचे जे आपण प्रयत्न करतो ते नाही केले पाहिजेत. म्हणून शिकण्यासाठी भरपूर मेहनत घ्या आणि बिझनेस स्टार्टअप करा.